साईबाबांचं मंदिर आहे ते फार जुनं आहे. साई चरित्रामध्ये 24वा अध्याय. साईबाबांचं हे मंदिर फार जुनं आहे. या मंदिराची खासियत म्हणजे अशी आहे की या इथं बाबांचा दात जो आहे ठेवलेला तो बाबांचा दात आहे तो या इथं ठेवलेला. बाबांचा दात आणि चिलिंग आणि बाबांची हाताने दिलेली उदी या इथं जागे ठेवलेली आहे. आणि दामोदर रासने त्यावेळेचे साईबाबांच्या काळातले त्यांची ही वास्तू त्या वास्तूमध्ये बाबांचं इथं आगमन केलेलं आहे. आणि बाबांनी सांगितलं नानासाहेब रासनेंना की आरतीच्या वेळेला मी इथं येत जाईल. इथं आलेल्या बऱ्याचशा लोकांचे दुःख दूर होतात. बऱ्याचशा लोकांना अनुभव आलेला आहे. इथं बाबांचं अतिशय जागृत देवस्थान आहे. आणि बाबांचा ह्या इथं अनुभव निरनिराळ्या प्रकारचे आहेत. त्याच्याबद्दल काही म्हणजे गणती करता येणार नाही. फोटोबद्दल माहिती आता या फोटोबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. हा फोटो मंदिराच्या आधी इथं ठेवला होता. त्या वेळेला पानशेतचा पूर ज्या वेळेला आला त्यावेळेला हा फोटो तसाच राहिला. काही झालेलं नाही या फोटोला. फक्त थोडीशी इथे चीर गेली होती. त्यानंतर बाकीत काही झालेलं नाही. पानशेत पुरामध्ये हा सुद्धा फोटो आणि मंदिर व्यवस्थित राहिलेलं आहे. हे मंदिरामध्ये पहिल्यांदा अगदी अतिशय छोटीशी देवळी होती. त्या देवळीमध्ये बाबांचा फोटो होता. आणखी त्या पादुका होत्या तिथे. त्याच्यानंतर हे मंदिर असं विस्तीर्ण झालेलं आहे आणि या मंदिराचा मोठा कार्य चाललेलं आहे. साईराम.